प्रश्न विचारले होते, हीच पद्धत आपण आज पण घेत आहोत। तर विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे, भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे त्याचं नाव सांगायचं। भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ते सांगायचं। हा सांग बेटा। क्लॅप टाळा साडे बंगालचा उपसागर। समोर बेटा पुन्हा एकदा टाळा देऊन स्वागत करा। का दुसरा प्रश्न काळजीपूर्वक ऐका सगळ्यांनी। भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? यस, उभा राहा। क्लॅप टाळा साडे बरोबर आहे, अरबी समुद्र। हा पुन्हा टाळा देऊन स्वागत करा। चला तिसरा प्रश्न, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? क्लॅप टाळा साडे बरोबर सांगायचं। हिंद महासागर किंवा हिंद महासागर सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा। हा सगळ्यांनी टाळा देऊन स्वागत करा, कारण की छोटासा विद्यार्थी आहे पण जनरल नॉलेज खूप माहिती आहे, लक्षात ठेवा। छान बेटा, बस। चला पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेला कोणता उंच पर्वत आहे? हा सांग बेटा। बरोबर आहे, टाळा साडे समोर पुन्हा टाळा देऊन स्वागत करा। आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, काळजीपूर्वक ऐका। भारताजवळ एक फायटर जेट आहे, लक्षात ठेवा। स्वदेशी फायटर जेट म्हणतो आपण त्याला। आता फायटर जेट म्हणजे काय? जो शत्रू राष्ट्रावर किंवा दुश्मन राष्ट्रावर मिसाईल हमला करतो, ऐकले, त्याला आपण फायटर जेट म्हणतो। तर भारताचा स्वदेशी फायटर जेट कोणता आहे त्याचं नाव सांगायचं। स्वदेशी फायटर जेट, लक्षात ठेवा। बघा आपण न्यूज बघत नाही, त्याचं हे रिझन आहे, लक्षात ठेवा। ओके बरोबर, मी तुम्हाला क्लू देतो। एक नाव आहे, सरांच्या मुलांचं नाव सुद्धा आहे आणि तो खतरनाक विद्यार्थी, लक्षात ठेवा। हा सांग बेटा। हा तर भारतीय स्वदेशी फायटरचं नाव आहे तेजस, लक्षात ठेवा। कळलं का? टाळा दाबू, टाळा सगळे। हा तर पाचही विद्यार्थी एकदा समोर या। पाचही विद्यार्थी ज्यांना प्राइज मिळाले ते पाचही विद्यार्थी समोर या। हा पुन्हा एकदा आपण यांचं जोरदार टाळा देऊन स्वागत करूया। क्लॅप सगळे टाळा देऊन। अशाच पद्धतीनं आपल्याला वेगळी काहीतरी माहिती असायला पाहिजे, ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा। ओके।